विमान वापरासाठी मंत्र्यांना आता परवानगी बंधनकारक। मुख्यमंत्री कार्यालयाच्या परवानगीनंतर मंत्र्यांना विमान उपलब्ध होणार। पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर राज्य सरकारचे निर्देश। चुका तुमच्या आणि भुर्दंड जनतेला का? राज ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना सवाल। संसदेचं विशेष अधिवेशन घेऊन उत्तर देण्याची मागणी। तर मोदींना सल्ला देण्यापेक्षा राज ठाकरेंनी पक्षवाढीसाठी प्रयत्न करावेत, नवनाथ बन यांची टीका। पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राजकीय कलगीतुरा। मोदींचे नियम त्यांचे मंत्री पाळणार का? उधळपट्टीनंतर काटकसर करायला सांगतायत विरोधकांची टीका। तर बचत करायला सांगितल्यास चूक काय? मोदींनी महात्मा गांधींप्रमाणे स्वदेशीचा नारा दिलाय, सत्ताधाऱ्यांकडून पाठराखण। पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचा मध्य प्रदेशातील भाजप नेत्याला विसर। सौभाग्यसिंह ठाकूरांच्या रॅलीत रस्त्यावर वाहनांचा प्रचंड ताफा। काँग्रेसकडून व्हिडिओ ट्विट करत टीका। विकास लवांडेंवर डांबर टाकायला हवं होतं असं लोक म्हणतायत। संग्राम भंडारेंची TV9 मराठीला प्रतिक्रिया। दरम्यान फरार संग्राम भंडारे माध्यमांसाठी रिचेबल, मात्र पोलिसांना का सापडत नाहीत असा सवाल उपस्थित। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात अमेडिया कंपनीला न्यायालयाचा दणका। अमेडियाला 22 कोटी 46 लाख रुपयांचा भूर्दंड। अर्जासाठी 2 महिन्यांची मुदत। महसूल मंत्र्यांनी निर्णय न दिल्यास मुद्रांक शुल्क भरावा लागणार। विरारमध्ये खदान माफियाकडून मंडलाधिकारी प्रभाकर पाटलांवर प्राणघातक हल्ला। घटनेत प्रभाकर पाटलांसोबतच्या एका इसमाची हत्या। मृत आत्माराम पाटीलच्या कुटुंबियांचा न्यायासाठी विरार पोलीस ठाण्यात ठिय्या। डी कंपनीचा हस्तक आसिफ दाडीच्या मुलावर गोळीबार। डॉकयार्ड रोड परिसरात गोळीबाराची घटना। समीर शेखवर जे रुग्णालयामध्ये उपचार। पोलिसांकडून फरार हल्लेखोरांचा शोध सुरू। सांगलीत वादळी वाऱ्यामुळे भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू, 10 जण जखमी। मोटेवाडीमध्ये मरगुईबाई देवीच्या धार्मिक कार्यक्रमात दुर्घटना। बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी भाविकांनी आसरा घेतला होता। भिवंडीत तरुणाची जीवघेणी स्टंटबाजी। साप गळ्यात घालून दुचाकीवर स्टंटबाजी, व्हिडिओ व्हायरल।